नमो नमः छात्राः। अद्य वयं नूतनं पाठं पठितुं प्रारम्भं कुर्मः। चतुर्दशः पाठः अस्ति प्रतिपदं संस्कृतं। संस्कृतं प्रतिपदं। प्रतिपदं नाम किं जानन्ति वा? प्रतिपदं प्रतिक्षणं, प्रतिपर्वतं, प्रतिदिनं नैकाः शब्दाः जानन्ति सर्वे छात्राः। कोणता समास आहे? प्रति आलेला अव्ययीभाव। प्रतिदिनं दिने दिने, प्रतिपदं पदे पदे, पदे पदे संस्कृतं। प्रत्येक ठिकाणी संस्कृत आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते। हा आशय व्यक्त करणारा हा पाठ बघूया। प्रथमम् अत्र द्वौ प्रश्नौ स्तः पश्यन्तु। अहं पठामि। पुस्तके अस्ति पृष्ठक्रमाङ्क 85 अस्ति, 85 पृष्ठक्रमाङ्कः अस्ति। तत्र द्वौ प्रश्नौ स्तः। अपि संस्कृतस्य अध्ययनं नाम रटनं तथा च प्रायः तत् अधिकगुणान् प्राप्तुम् एव करणीयम्। प्रश्नं जानाति वा? काय सांगितले? संस्कृतस्य अध्ययनं नाम रटनं तथा प्रायः अधिकगुणान् प्राप्तुम् एव करणीयम्। एवढा अर्थ आहे का संस्कृत अध्ययनाचा? संस्कृत शिकणं म्हणजेच रटणं। आपण वेगवेगळे शब्द प्रत्यय पाठ करतो की नाही, रटतो, येते लक्षात, ते रटत असतो। तर ते रटणं आणि अधिक म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट आहे ना तो, मग स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून एवढाच संस्कृतचा अर्थ तुम्हाला माहिती का? संस्कृत शिकणं म्हणजे एवढंच मर्यादित आहे का? नाही आहे। हां, हा एक भाग नक्कीच आहे, कारण काहीतरी आता मार्केटिंगसाठी काही गोष्टी कराव्या लागतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे। बाहेर जितकं आकर्षक कव्हर असतं तितकं घेण्याकडे लोकांचा अधिक कल असतो, बरोबर आहे। त्यामुळं संस्कृत स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून जर त्याला म्हटलं जातं, मुलांना आकर्षित करण्यासाठी ते जर वारंवार सांगितलं जातं तर खोटं नाही आहे, ते आहेच आहे, ते तसं आहेच आहे ते। पण मग फक्त तेवढंच आहे का? तर नाही बाळांनो, ते तेवढं नाही आहे, हे तुम्हालाही माहिती, बरोबर आहे। तर प्रत्येक भाषेचं एक वैशिष्ट्य असतं, त्यात संस्कृत ही जर आपली भारताची प्राचीन समृद्ध भाषा आहे, ती जर सगळ्या भारतीय भाषांची जननी आहे, ती जर आज प्राचीन भाषा असूनसुद्धा संगणकाची ओळख म्हणून तिच्याकडे जर बघितलं जातं तर तिचं स्थान हे अबाधित आहे, बरोबर आहे। तर त्याच्यामुळे हे दोन भाग तिचे आहेत, पण फक्त एवढंच हे मात्र तिचं मर्यादित इतकं स्वरूप नक्कीच नाही आहे। दुसरा प्रश्न काय आहे बघा। संस्कृत भाषायाः उपयोजनं केषु कार्यक्षेत्रेषु भवति? हां, आता बघा, केषु कार्यक्षेत्रेषु, कोणकोणत्या कार्यक्षेत्रामध्ये याचा उपयोग होतो? तर आता बघा तुम्ही की संस्कृतचा उपयोग, आता हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न निश्चितपणे आहे, कारण आता 10वी नंतर तुम्हाला जर तुमच्या करिअरच्या वाटा निवडायच्या आहेत तर अशा वेळेस संस्कृत तुम्हाला कुठे कुठे उपयोगी पडणार आहे? आता थोडंसं आपल्या चाळीसगावसारख्या भागामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे 10वी नंतर संस्कृत शिकण्यासाठी म्हणून पर्याय फारसा उपलब्ध नाही आहे, कारण कॉलेजेसमध्ये संस्कृत आहे, संस्कृत असेल तर शिक्षक नाही आहे, शिक्षक असेल तर संस्कृत घेणारे विद्यार्थी नाही, अशी काहीतरी गडबड असते। परंतु तुम्ही जेव्हा बाहेर जाल तर तेव्हा तुम्हाला संस्कृतसाठी खूप मोठं काय म्हणूयात आपण त्याला, व्यासपीठ मिळेल। खूप कॉलेजेस, चांगले शिक्षक, त्याला एक्सप्लोजर छान मिळेल तुम्हाला। त्यामुळं संस्कृत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये उपयोगी निश्चित पडतं। कसं पडतं हे या पाठाच्या माध्यमातून आपण शिकणार आहोतच, परंतु जाता जाता तुम्हाला मी निश्चितपणे एवढं सांगेल की जसजसे आता वेगवेगळे कोर्सेस तुम्ही बघाल तर MBA म्हणजे मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट येते लक्षात, तर IIT, त्यानंतर वेगवेगळ्या काय म्हणूयात आपण त्याला, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस करताना तुम्हाला स्वतःला इम्प्रेसिव्ह म्हणजे काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी संस्कृत खूप महत्त्वाचं आहे। संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे उच्चार हे अतिशय निर्दोष असतात, चांगले असतात।
आणि त्यामुळं संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एक वेगळी छाप समोरच्या व्यक्तीवरती निश्चितपणे पडते. त्यानंतर तुम्ही जर वेगवेगळे क्षेत्र बघाल की म्हणजे अध्यापन क्षेत्र आहे, त्यानंतर एअर होस्टेससाठीचं क्षेत्र आहे, त्यानंतर तुमचं ब्युटी पार्लर आहे, संस्कृत स्पीच थेरपी म्हणून सुद्धा संस्कृतकडं बघितलं जातं. येते लक्षात. कम्प्युटरमध्ये आता जे वेगवेगळे प्रयोग होत आहेत, वेगवेगळे संशोधन होत आहेत, त्याच्यामध्ये टॉकिंग कम्प्युटरसाठी म्हणून संस्कृतसाठी तिथं खूप मोठा स्कोप आहे असं म्हटलं जातं. अशामुळं संस्कृत तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते तुमचं ॲडव्हर्टाइजमेंटचं क्षेत्र असो किंवा अन्य कुठलं क्षेत्र असो, त्यानंतर आपल्याकडे जी प्राचीन भारतीय समृद्ध परंपरा आहे त्या सगळ्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याच्यामध्ये जे काही म्हटलेलं आहे ते सगळं सांगण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्याचा पुढे वापर करण्यासाठी म्हणून तुम्हाला संस्कृत येणं खूप गरजेची गोष्ट आहे. आज जर तुम्ही बघाल की विदेशांमध्ये संस्कृत विद्यापीठं स्थापली जातात, संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी म्हणून परदेशी अतिशय उत्सुक असतात. आणि मग आपली भाषा असताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे तर काही योग्य गोष्ट नाही आहे, हो की नाही. त्याच्यामुळे संस्कृतचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणार आहे आणि हेच सांगण्यासाठी म्हणून आज या धड्याचं प्रयोजन आहे. जसजसा धडा शिकू तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना खऱ्या अर्थानं येईल. आणि त्यामुळं तुम्हाला संस्कृत का शिकायचं आहे, संस्कृत शिकून उपयोग काय. 10वीपर्यंत आपण संस्कृत कंपल्सरी आहे म्हणून शिकतो, पण पुढे त्याचा उपयोग खरंच किती ठिकाणी होणार आहे या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून मिळणार आहेत. पाठ शिकवत असताना आपण ती चर्चा निश्चितपणे करणार आहोत. तर मग आपण सुरुवात करूयात. यानंतर इथे प्रस्तावना आहे बघा. संस्कृत भाषा भारतस्य ज्ञानभाषा वर्तते. संस्कृते विद्यमानं ज्ञानं कालातीतम् अद्यापि सुसंगतं च. किमर्थं संस्कृतं? कः लाभः संस्कृतपठनेन मम? विद्यालयोत्तरमपि अस्ति वा संस्कृताध्ययनस्य अवसरः? अपि संस्कृताध्ययनेन अहं वृत्तिं लभेय? इति बहवः प्रश्नाः छात्रजीवने अस्मान् संत्रासयन्ति. संस्कृताध्ययनेन युगानुकूला वृत्तिः तु लभ्यते एव, अपि तु यस्मिन् क्षेत्रे वयं कार्यरताः तत्र अस्माकं गुणवत्ता अपि वर्धते. तदर्थं संस्कृतम् अवश्यम् अध्येतव्यम्. यः संस्कृतं सम्यक् जानाति सः एव यथार्थतया तस्य सर्वेषु क्षेत्रेषु उपयोजनं कर्तुं शक्नोति. काय सांगितले बघा याच्यामध्ये? संस्कृतचं महत्त्व सांगितलेले बघा. संस्कृत भाषा भारतस्य ज्ञानभाषा वर्तते. ही प्राचीन भाषा आहे, पण ती ज्ञानभाषा सुद्धा आहे. त्याच्यातनं आपल्याला ज्ञान मिळतं म्हणून ती ज्ञानभाषा आहे. संस्कृते विद्यमानं ज्ञानं कालातीतम. आता या कालातीत या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? कालातीतम म्हणजे काळाच्याही पलीकडे असलेली. अतीत काळाच्याही पलीकडे म्हणजे टिकून राहिलेली आहे ती. कालातीत आहे, काळाच्या ओघात नष्ट नाही झाली. तुम्ही बघा ना किती वेगवेगळे परकीय आक्रमणं आपल्यावरती झालेले आहेत, पण संस्कृत आहे. आणि संस्कृतबद्दल असं सांगितलं होतं पहा की परिवर्तनशील जगामध्ये भाषा आहे तशीच राहिलेली आहे. आणि म्हणून ही जी भाषा आहे, ही संस्कृत भाषा ही कालातीत आहे आणि तरीही सुसंगत आहे. किमर्थं संस्कृतं? कः लाभः संस्कृत पठनेन मम? विद्यालयोत्तरमपि अस्ति वा संस्कृताध्ययनस्य अवसरः? प्रश्न काही उपस्थित झाले जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. काय काय प्रश्न आहेत पहा. किमर्थं संस्कृतं? मी संस्कृत का शिकायचं? का उपयोग आहे त्याचा? कः लाभः? त्याचा उपयोग काय आहे? संस्कृत शिकून काय फायदा आहे मला? कशासाठी शिकायचं आहे मी? विद्यालयोत्तरमपि म्हणजे विद्यालयामध्ये सुद्धा, विद्यालयोत्तर विद्यालय संपल्यानंतर संस्कृत अध्ययनाचा अवसर म्हणजे संधी. अवसर म्हणजे संधी मला मिळणार आहे का? मी म्हणतो ना तुम्हाला, आपल्या गावात कदाचित छोटीशी संधी आहे, परंतु तुम्ही बाहेर पडाल, पुणे, मुंबई, नाशिक किंवा बाहेर इतर ठिकाणी कुठे जाल तर तुम्हाला संस्कृतसाठी खूप मोठा स्कोप तिथे दिसेल, संधी मिळेल तुम्हाला. अपि संस्कृताध्ययनेन अहम वृत्तिं लभेय. हा तो आता वृत्ती आहे. या वृत्ती शब्दाचा अर्थ इथे लिहिते पहा मी, उपजीविका. उपजीविका म्हणजे पोटापाण्याचं साधन.
येते लक्षात. म्हणजे संस्कृत अध्ययन केल्यामुळे मला वृत्ती म्हणजे उपजीविका मिळेल का, म्हणजे माझ्या पोटापाण्याचं साधन मी मिळवू शकेल का, नोकरी मिळेल का मला संस्कृत शिकून. तर निश्चितपणे संस्कृत शिकून म्हणजे मी तर तुम्हाला म्हटलं ना, नोकरी नाही, नोकरीबद्दल नोकरीशिवाय मान सन्मानसुद्धा मिळेल, आदर मिळेल. असे अनेक प्रश्न छात्रजीवने अस्मान संत्रासयंती. असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या छात्रजीवन म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये खूप जणांना छळत असतात, पडत असतात. संस्कृताध्ययनेन युगानुकूला वृत्तिः तु लभ्यते एव अपितु यस्मिन् क्षेत्रे वयं कार्यरतः तत्र अस्माकं गुणवत्ता अपि वर्धते. आता ही जी काही आहे संस्कृत शिकल्यामुळं युगानुकूल म्हणजे युगाला अनुकूल असलेली, म्हणजेच काळाला अनुकूल असलेली. युगानुकूल म्हणजे काळानुसार, काळाला अनुकूल असणारी. काळाला का अर्थ? युगानुकूल म्हणजे युगाला अनुकरून असणारी, म्हणजेच काळानुरूप. संस्कृतमुळं काळाला अनुसरून अशी उपजीविका आपल्याला मिळते. आता तुम्ही पहा, अपितू न केवलम अपितू म्हणजे काय, एवढंच नाही तर नॉट ओनली बट ऑल्सो. यस्मिन क्षेत्रे वयम कार्यरता, जिथं आपण कार्यरत आहोत, जिथं आपली सर्व्हिस चालू आहे, जिथं आपण कार्य करतो, तर गुणवत्ता अपि वर्धते, तिथं आपली गुणवत्तासुद्धा वाढते. मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना की एक आदर मिळतो संस्कृत शिकणाऱ्या व्यक्तीला, संस्कृत येणाऱ्या व्यक्तीला. संस्कृत आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप खूप उपयुक्त ठरते आणि त्यामुळं आपली गुणवत्ता त्या त्या ठिकाणी वाढते. केवळ बाह्य पर्सनॅलिटी नाही बरं का, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जे काही संस्कृतमधलं ज्ञान आहे ते कळतं, त्याचा वापर आपण करू शकतो, दाखले देऊ शकतो, उदाहरणं देऊ शकतो. कसं ते तुम्हाला धड्यामध्ये समजेलच, त्यावेळेस तुम्ही अधिक समजून घ्याल ते. तदर्थम संस्कृतम अवश्यम अध्येतव्यम. आणि म्हणून तदर्थम त्यासाठी आपण संस्कृत अवश्य अध्येतव्यम म्हणजे शिकावे, संस्कृत अवश्य शिकावं. यः संस्कृतं सम्यक् जानाति सः एव यथार्थतया तस्य सर्वेषु क्षेत्रेषु उपयोजनं कर्तुं शक्नोति. यः संस्कृतं जानाति, जो संस्कृत जाणतो, ज्याला संस्कृत समजतं, तोच यथार्थतया म्हणजे योग्य पद्धतीने, यथार्थतया म्हणजे योग्य पद्धतीने त्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उपयोजन करू शकतो. समजतंय त्याचा वापर करू शकतो, दाखले देऊ शकतो, उदाहरणं देऊ शकतो आणि त्याचं उपयोजन करू शकतो. आलं लक्षात? तर हे सगळे संस्कृतचे फायदे आहेत, तुम्हाला माहिती आहेत, परंतु आता या धड्याच्या अनुषंगाने तुम्हाला ते अधिक कळतील आणि तुमच्या 10वी नंतरच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळे कोर्स निवडाल म्हणा किंवा शिकाल पुढे, तर तुम्हाला याच्यामधला उपयोग तिथे करताना दिसेल. येतं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला संस्कृतचा वापर झालेला दिसेल. बघा, आता तुम्हाला मी इथे एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो जो व्हिडिओ आहे हा 2 व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. संस्कृतचं महत्त्व सांगणारे व्हिडिओ आहेत. एक आहेत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, ज्या ते संस्कृतप्रेमी होत्या, त्यांचा एक आहे. आणि राम मंदिराचं जे काही उत्खनन झालं तर ती जी मूर्ती सापडली, तर त्या शिलालेखांवरनं त्याचा जो काही अभ्यास केला गेला, तो अभ्यास संस्कृत जाणकार असल्यामुळं किती शक्य झाला, किती सहज शक्य झाला किंवा किती ठोस पुरावे त्याच्यामुळे मिळाले. कारण संस्कृत ही आपली प्राचीन भाषा आणि शिलालेखांवरती जे काही लेख लिहिलेले आहेत ते सगळे संस्कृतमध्ये, त्याचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत येणं गरजेचं आहे हे सांगणारा एक इंटरव्ह्यू. असे 2 व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते, आपण बघूयात 1-2 मिनटं.